नमस्ते. 500 वर्षापासून ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी हमारे परम आराध्य रामलला यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांच्या मंदिरामध्ये केली जात आहे. 500 वर्षापासून हिंदू समाज या क्षणाची वाट पाहत आहे. हजारो संघर्ष यासाठी झालेले आहेत. लाखो लोकांनी बलिदान यासाठी दिलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा राम मंदिराचा विषय आपल्या देशभरात चर्चेला जात आहे. अनेक जणांनी ह्याच्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, अनेक जणांनी ह्याच्यावरती बाधा आणण्याचा प्रयत्न केला आणि एवढं सगळं असूनही ह्या सगळ्याला पुरून उरून हिंदू समाजानं ही न्यायालयीन लढाई जिंकली आणि अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं एक भव्य मंदिर साकारलं जात आहे. बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो किंवा मुद्दामहून काही खवचटपणानं प्रश्न विचारतात की मंदिर बनण्यानं काय होणार आहे. मंदिर बनलं तिथं तर तुम्ही आजारी पडल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन तुमचा आजार बरा होणार आहे. यापासून की तिथं स्वच्छतागृहच उभा केलं पाहिजे, अशा कितीतरी अशा टिप्पणी ह्या राम मंदिर आणि हिंदू समाजाला डिवचण्याच्या उद्देशानं अनेक मंडळींनी केलेली आहेत. याची उदाहरणंही आपण बघतोय. त्या विषयात आपण जाणार नाही, पण आपल्या माहितीसाठी सांगतो की ज्या मंदिरासाठी हिंदू समाजानं 500 वर्ष संघर्ष केला ते मंदिर नेमकं कशासाठी. खरं तर आपल्या माहितीसाठी सांगतो, मंदिर हे केवळ मंदिर नाही आहे, तर मंदिर हे आमचं साधना केंद्र आहे. साधना केंद्र त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की ते आमचं शक्ती केंद्र आहे. प्राचीन भारतवर्षामध्ये आमच्या शक्तीची जी केंद्र असायची, जिथं आम्ही शक्तीची साधना करायचो, जिथे आम्ही बलाची उपासना करायचो, त्या उपासनेची केंद्र, ती शक्तीची केंद्र म्हणजे ही मंदिरं होती. आणि ह्या परकीय आक्रमकांनी नेमकं हे बरोबर हेरून ठेवलेलं होतं आणि त्यांनी हेरल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हा देश जर तोडायचा असेल तर ह्या देशातली मंदिरं पहिल्यांदा उद्ध्वस्त केली पाहिजे. आणि ह्याच घृणास्पद विचारांनी त्यांनी पहिल्यांदा भारतावरती आक्रमण केले. आपल्याला ती शृंखला माहीत आहे. मोहम्मद घोरीपासून, मोहम्मद गजनवीपासून, बाबरापासून कितीतरी उदाहरणं अशी सांगता येतील ह्या औरंगजेबांपर्यंत. ह्या सगळ्यात पहिल्यांदा जर काय केलं असेल तर त्यांनी इतर ठिकाणी आक्रमण नाहीत केली. हिंदूंची जी पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, हिंदूंची जी महत्त्वाची मंदिरं आहेत, ती महत्त्वाची मंदिरं त्यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मग बाबरानं अयोध्येचं राम मंदिर तोडलेलं उदाहरण असो, की औरंगजेबानं काशीचा विश्वेश्वर भ्रष्ट केलेला असो, की मथुरेचा श्रीकृष्ण त्यांनी तोडलेला असो. आपल्याला माहीत आहे की अफजल खानानं तुळजापूरची तुळजाभवानी फोडलेली. ह्या सगळ्यांना पक्क माहीत होतं की ही मंदिरं हिंदू समाजाच्या एकतेचीच नाही तर शक्तीची केंद्र आहेत आणि इथं ह्या मंदिरामध्ये गेला की हिंदू समाज एक शक्तिशाली समाज बनूनच, प्रेरणा घेऊनच बाहेर पडतो. म्हणून हे हिंदू समाज जर उद्ध्वस्त करायचा असेल तर त्यासाठी ही मंदिरं तोडली गेली पाहिजे. आणि दुर्दैवानं मध्ययुगीन काळामध्ये हजारो वर्षांची जी आक्रमणं भारतावरती सुरू झाली, याच्यामध्ये ह्या हिंदूंच्या ह्या मर्मस्थळावरती ह्या परकीय आक्रमकांनी आघात करत राहिले आणि त्याच्यामुळं हिंदू समाज ही त्या वारंवार होणाऱ्या आघातांमधून एक आत्मभ्रमिष्ट झाला आणि स्वतःला आत्मविस्मृतीमध्ये तो जाऊन बसला आणि तोही विसरून गेला की मंदिरं ही आमची शक्तीची केंद्र आहे. परंतु मोठ्या संघर्षानंतर आणि अथक प्रयत्नानंतर हिंदू समाजाला जाग आली आणि आता हिंदू समाज खडबडून जागा झालेला आहे. त्याला लक्षात आलेलं आहे की मंदिर ही आमची साधना केंद्र आहेत, ही आमची शक्ती केंद्र आहेत. आणि त्याच्यामुळंच राम मंदिराचा हा संघर्ष गेल्या 500 वर्षापासून सुरू झालेला आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, जसा मंदिरांवरती आक्रमणं या परकीयांची सुरू झाली आणि मंदिरं भारतातली तोडली जाऊ लागली, मंदिरं तुटली, त्याच वेळेस आपला देशही तुटला. पाकिस्तान नावाचं एक भारताचा द्वेष करणारं राज्य निर्माण झालं. म्हणून ह्या सगळ्या याच्यातनं आता हिंदू समाज पण खडबडून झालेला आहे. त्यासाठी ह्या राम मंदिराचा हा हिंदू समाज संघर्ष करतो आहे. 500 वर्षाच्या अथक प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं एक भव्य दिव्य
मंदिर साकारलं जात आहे आणि आता हिंदू समाजानं तूज बदललेली आहे. मधल्या काळामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने एक नारा दिला गेला, भारत में परिवर्तन होगा, धर्मध्वज लहराएगा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. असा नारा देताना हिंदू समाज स्वतःच्या हिताभोवती जागरूक झालेला. आपण ब्रिटिशकालीन भारताचा जर इतिहास बघितला तर 1905 बंगालची फाळणी झाली. 1905 बंगालची फाळणी झाल्यानंतर पूर्ण देशभरामध्ये वंदे मातरम ह्या घोषणेनं ह्या एक वेदमंत्राचं रूप धारण केलं आणि वंदे मातरम ह्या घोषणेला जे महत्त्व प्राप्त झालं, संपूर्ण देश या वंदे मातरमच्या जयघोषानं दुमदुमून निघाला आणि बंगालची फाळणी ब्रिटिश सरकारला माघारी घ्यावी लागली. संपूर्ण भारत देशामध्ये वंदे मातरम ह्या घोषणेनं एक चैतन्य भरलं गेलं. आपल्या माहितीसाठी सांगतो, वंदे मातरमनं जे काम ब्रिटिशकालीन भारतामध्ये परतंत्र भारतामध्ये केलं तेच स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जय श्रीराम ही घोषणा करते आहे. म्हणून 22 जानेवारीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी तो दिवस साजरा केला पाहिजे आणि जे काम वंदे मातरम ह्या घोषणेनं केलेलं आहे तेच काम ह्या रामाच्या जय जयकाराच्या घोषणेनं केलेलं आहे. सुप्तावस्थेत असलेल्या, निद्रिस्त होऊन पडलेल्या ह्या हिंदू समाजाला खडबडून जागे केलेला आहे. म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा जय श्रीराम. अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा 22 जानेवारीचा कार्यक्रम आपण सगळेजण त्या ठिकाणच्या मंदिरामध्ये सहभागी व्हा, सम्मिलित व्हा आणि पुन्हा एकदा ह्या वर्षाची पहिली दिवाळी साजरी करा. जय श्रीराम.